चिवडा म्हणजे नेमकं काय? चिवडा म्हणजे तळलेले पदार्थ, मीठ, साखर, तेल, पोहा, मुरमुरे, कॉर्नफ्लेक्स, बेस. नावाला घरगुती पण पद्धत चुकीची असेल तर जंक फूड. चिवडा हेल्दी कधी ठरतो? नंबर 1, घरच्या घरी बनवलेला असेल तर. कमी तेल आणि कमी मीठ, साखर नाही किंवा खूप कमी. नंबर 2, योग्य घटक असतील तर. भाजलेले शेंगदाणे, कडधान्य म्हणजेच चना डाळ, वाटाणा, कढीपत्ता, हळद, थोडं प्रोटीन, फायबर मिळतं. नंबर 3, प्रमाण कमी असेल तर. एक लहान वाटी चालेल. रोज नाही, आठवड्यातून 1-2 वेळा. चिवडा जंक कधी बनतो? नंबर 1, बाजारातला पॅकेट चिवडा जास्त तेल, खूप मीठ, साखर, ग्लुकोज, प्रिझर्वेटिव्ह टाकून बनवलेला असतो, त्यामुळे तो अनहेल्दी असतो. हार्ट, बीपी, डायबिटीजसाठी धोकादायक ठरतो. नंबर 2, तळलेला चिवडा. पोहे, मुरमुरे तेलामध्ये तळलेले असतील तर. कॅलरी बॉम्ब. नंबर 3, रोज खाल्ला तर वजन वाढू शकते, पोटाची चरबी वाढू शकते, कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढण्याची शक्यता असते. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी, मुलांसाठी. महिलांसाठी वजन कमी करत असतील तर टाळा. PCOS, थायरॉइड फारच जपून खा. पुरुषांसाठी कष्टाचं काम करत असतील तर थोडा चालेल. जिम, फिटनेस, योग्य स्नॅक्स नाही. मुलांसाठी रोज चिवडा देऊ नका. आठवड्यातून 1 वेळ घरचा हेल्दी चिवडा. कसा बनवायचा? खूप महत्वाचं. बेस्ट पद्धत, भाजलेले पोहे, मुरमुरे, 1 चमच तेल, भाजलेले शेंगदाणे, चना डाळ, कढीपत्ता, हळद, साखर टाळा. याने चिवडा स्मार्ट स्नॅक्स बनतो. पुढील गोष्टी टाळा. फरसाण, मिक्स, शेव बुंदी, जास्त मीठ, रोज चिवडा नको. थेट उत्तर आहे निष्कर्ष, बाजारातला चिवडा म्हणजेच जंक फूड आणि घरचा कमी तेलाचा कधीतरीच खाल्ला तर चालेल. चिवडा रोजचा हेल्दी स्नॅक्स नाही. भेळ म्हणजे काय ते आता बघूया. भेळ म्हणजे मुरमुरे, चटण्या, कांदा, शेव, फरसाण. दिसायला हलकी, चविष्ट, पण आरोग्यावर परिणाम कसा?
कसा बनवलाय यावर अवलंबून असते. भेळ हेल्दी कधी ठरते? तर घरच्या घरी बनवलेली असेल तर. कमी मीठ, शेव नाही किंवा खूप कमी. गोड चटणी कमी. नंबर 2, योग्य घटक असतील तर. उकडलेले चणे, मूग. भरपूर कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू, कोथिंबीर. फायबर जास्त आणि थोडं प्रोटीन सुद्धा मिळतं. नंबर 3, प्रमाण योग्य असेल तर. एक मध्यम वाटी, रोज नाही, आठवड्यातून 1-2 वेळा चालेल. भेळ जंक कधी बनते? नंबर 1, रस्त्यावरील भेळ. जास्त मीठ, गोड चटणी, साखर, खजूर जास्त, खूप शेव, स्वच्छतेचा अभाव. अशा वेळेस भेळ जंक फूड बनते. डायबिटीज, बीपी, पोटाच्या तक्रारी असतील तर अजिबात खाऊ नये. नंबर 2, भेळ फक्त मुरमुरे, प्रोटीन नाही. पटकन भूक लागते. ओव्हर इटिंग. नंबर 3, रोज खाल्ली तर वजन वाढ, पोटाची चरबी, ब्लड शुगर स्पाइक्स. महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि मुलांसाठी. महिलांसाठी वजन कमी करत असतील तर जपूनच खा. PCOS, डायबिटीज असेल तर टाळा. पुरुषांसाठी कधीतरी चालेल. मसल्स गेन साठी योग्य नाही. मुलांसाठी रोज भेळ नको, घरची कमी तिखट हेल्दी भेळ. हेल्दी भेळ कशी बनवायची खूप महत्त्वाचं आहे. तर बेस्ट हेल्दी भेळ म्हणजेच मुरमुरे, मर्यादित उकडलेले चणे, मग मूग, कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबू, हिरवी चटणी, साखर नाही, कोथिंबीर, शेव पूर्णपणे टाळा किंवा फक्त 1 चमचा. पुढील गोष्टी टाळा. शेव, बुंदी जास्त. गोड चटणी जास्त. रस्त्यावरील भेळ. रोज भेळ नको. थेट उत्तर आहे भेळ ना पूर्ण हेल्दी ना पूर्ण जंक फूड. घरची योग्य पद्धत असेल तर चालेल. बाजारातली भेळ नको. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा, शेअर करा. चलो बाय, भेटूया पुढील माहितीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा. टेक केअर.